ह्या देशावर त्यांची होती. त्याच्यात खोटेपणा, दांभिकपणा हे काही नव्हतं. मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे आणि माझ्याबद्दल त्यांना माहिती होते असं दिसतंय, कारण माझा फार मान करत असत ते. आपलं नशीब खरा म्हणून असे आता आपल्याला लाभले नाहीत. ते जितके सुज्ञ होते तितकेच तल्लख, आणि त्यांनी ज्या तऱ्हेने 18 महिन्यामध्ये आपलं नाव करून घेतलं, त्यावरून दिसतं की जर आत्मसाक्षात्कारी मनुष्य राजकारणात घुसले तर जे शिवाजी महाराजांनी म्हटलं तर स्वधर्म ओळखावा ते आज होणार, तो जागवावा ते होणार. मी 2-4 लोकांना पाठवलं तर ते जसं काही घाणीत गेले होते अशा रीत्या नाकाला कपडा लावून परत आले. माताजी आमच्या बसचं नाही. बघूया. कुठेतरी मी असं म्हटल्यावर सगळे वर्तमान पत्रकार माझ्याकडे पोहोचले. अहो म्हटलं काही नाही, मी असं थट्टेने म्हटलं कशाला तुम्ही एवढे घाबरता. तसंच पैशाची अर्थव्यवस्था कशी करावी, काय करावं, त्याबद्दल आमच्या सहयोगात काहीही आम्हाला कधीही त्रास झालेला नाही. आम्ही गव्हर्नमेंटकडनं पैसे मागत नाही, त्यांच्याकडनं काही मदत मागत नाही. आम्ही कोणाहीकडे पैसे मागायला गेलो नाहीत. जे सहयोगी नाहीत त्यांच्याकडनं आम्ही एक पैसा घेत नाही. जे सहयोगी आहेत ते आपापसात पैसा एकत्र करतात आणि कार्य करतात. एक दुसऱ्याची मदत करण्यात वैयक्तिक नव्हे इतकं पण सामूहिकरित्या आज आपल्या देशामध्ये जे प्रश्न आहेत ते सहयोगाने आपल्या हातात घेऊन हाताळले आहेत, आणि त्याच प्रश्नांना कशा रीतीने तोंड द्यायचं, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, आणि इतक्या सुंदर त्यांनी स्कीम्स काढल्या आहेत की नंतर कधीतरी मी आपल्याला त्या सांगेन आणि आपल्याला आनंद होईल. कारण हे विश्वधर्मात उतरले. जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तुम्ही विश्वधर्मात उतरत नाही. मग तो इंग्लंडचा असे नका, जर्मनीचा असे नका, कुठलाही असे नका, जिथे त्रास होईल तिथे धावेल. आता विश्वधर्म म्हणजे काय की तुमचं अंग आणि प्रत्यंग हे त्या विराटामध्ये समावलेलं आहे, आणि ते जागृत झालं म्हणजे एका शरीरात समावलेले हे सर्व लोक आहेत. उद्या जर इथे त्रास झाला तर सर्व शरीराची मदत ह्या जागेला मिळणार आहे. तसंच सहयोगांचं आहे. कोणालाही कुठेही त्रास झाला की सगळे धावून जातात.